सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत भाजपच्या 11 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार। विधान परिषदेची भाजपची यादी आजच जाहीर होण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती। रायगडच्या विधान परिषदेच्या जागेचा तिढा सुटला, पण पालकमंत्री पदाचा तिढा कायम। महायुतीकडून रायगडसाठी अनिकेत तटकरेंना उमेदवारी। नंदनवन निवासस्थानी कोकणातील नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची बैठक। युती धर्म पाळण्याच्याही दिल्या सूचना। तर उद्या अनिकेत तटकरे अर्ज भरणार, सेना आमदार राहणार उपस्थित। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व। विकासाच्या ध्येयानं कार्य करण्यासाठी शिंदेंचं मार्गदर्शन प्रेरणादायी, अनिकेत तटकरे यांचे हे भाष्य। रायगडकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास महेंद्र थोरवेंनी केला व्यक्त। महायुतीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल। सुनील तटकरे यांची ही सावध भूमिका। भरत शेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री या ठिकाणी करावे आणि नक्कीच लवकरच आपल्याला सगळ्यांना रायगडकरांना ही गुड न्यूज मिळेलच। तोही एक पालकमंत्री इथला असेल, जळगावचा असेल, हा एक प्रक्रियेचा भाग आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा हे तिन्ही नेते एकत्रितपणे बसून निर्णय घेतील। मी वारंवार गेल्या वर्षभरामध्ये स्पष्ट केले की जे तिन्ही नेते निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल। विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागा जिंकणार। महायुती एक दिलानं निवडणूक लढवणार। सुनील तटकरेंची ही प्रतिक्रिया। महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची देखील माहिती। 17 जागा लढत असतानाच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जागेचं वाटप कदाचित संध्याकाळपर्यंत घोषित होईल आणि त्या निवडणुका एका ताकदीने आम्ही सामोरं जाऊ। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर, ओमप्रकाश शेटे होते इच्छुक। परभणी, हिंगोली विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे बबन थोरात यांची माघार। पक्षाकडून डॉक्टर विवेक नावंदर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केल्यानं बबन थोरात यांची माघार। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट। भाजप सेनेमध्ये फूट पडल्याची चर्चा। भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उद्या भरणार उमेदवारी अर्ज। जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे। जरांगेंना दिलेली आश्वासनं सर्वांसमोर आहेत। जरांगेंना दिलेल्या आश्वासनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर। जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे। कुठेही मागे आश्वासन दिलं नाही। सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबतची चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंनी उपोषण घेतलं मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टर प्रक्रिया सुरू होणार। सरकारने आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा हा इशारा। शासनाने घेतलेले निर्णय शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली। त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय काढू अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार। उन्हात उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली। पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार। मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य। फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचा मुद्दा राहिलाय। महाधिवक्तांसोबत बोलून लवकरच तोडगा काढू, शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन। सरकारकडून शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचंही आश्वासन। माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा। त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावला ते समोर यायला हवं। जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हा निशाणा। तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, तिची नार्को टेस्ट करा। तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो। त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा, मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता की काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपासू, ते समोर आलं पाहिजे। पुन्हा तपासू। माझ्या आणि माझ्या विरोधात असलेल्यांची नार्को टेस्ट करा। नाव न घेता मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। मनोज जरांगेंची राधाकृष्ण विखे प्रसाद लाड यांच्यासमोर ही विनंती। मोबाईल माझ्या विरोधात
आणि त्याचे आमचे देवाचे नार्कोटिस्ट करायची आता त्याची तरी किरण नाही तर तरी किरण आदेश. सरकार डबल ढोलकी, ओबीसींवर अन्याय, लवकरच रस्त्यावर उतरणार, विजय वडेट्टीवार आक्रमक. काँग्रेसनं तरी ओबीसींचं काय कल्याण केलं? विजय वडेट्टीवारांच्या टीकेला जरांगेंचा हा सवाल. तोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा. तेले एकरी ढोलकी होय काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठे गेलता, तेव्हा कुठे गेलता, तेव्हा ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सरकार होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपलं. जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं. जरांगेंच्या मागण्यांची पहिल्यांदाच पूर्तता झाली. तायवाडेंची प्रतिक्रिया, तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट, ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. बबनराव तायवाडे यांचं हे भाष्य. जोपर्यंत वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद सापडत नाही, कागदपत्र सादर करू शकत नाही, त्याला कुणबीची प्रमाणपत्र मिळू शकत नाही, म्हणजेच तो ओबीसी मध्ये येऊ शकत नाही. आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, तर आमच्या टीकेवर लक्ष्मण हाकेंचं राजकारण सुरू. प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर. प्रसाद लाडला कधी कळलं का वापरतोय हरामखोर? हरामखोर या शब्दाचं विश्लेषण आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या टाळूवरचं, मड्यावरचं लोणी खाणारा कमिशन एजंट. माझं असं म्हणणं आहे की कोण टीका करतो त्याकडे आपण फार लक्ष द्यायला नाही पाहिजे. तर जी काय जीभ घसरली ती घसरू दे, त्यांना लकलाप. कारण आमच्या टीकेवरती त्यांचं राजकारण चाललंय तर त्यांना चालू दे, त्याच्यामध्ये मला काहीच बोलायचं नाही आणि मला त्याबद्दल वाईटही वाटत नाही. पुढे टॉप 9 राजकीय बातम्या. येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाणार. दत्ता भरणे यांची चौंडीतील सभेत ही घोषणा. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. येणाऱ्या 8-10 दिवसात जी आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली. लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर. ई केवायसीची मुदत वाढवण्यासंदर्भात सरकारचा कोणताच प्रस्ताव नाही. आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं. कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. चौंडीतील सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. पण माईकाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा. रोहित पवार यांची मागणी. कशाचं ऑडिट करायला हवं याचं भान ठेवायला हवं. रोहित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची टीका. कुठेतरी खर्च जास्त आणि जल्लोष कमी, नाहीतर कुठेतरी ज्या गोष्टी खऱ्या करायला पाहिजे त्या कमी वाटतात, पण खर्च मोठ्या प्रमाणात झालाय असं कागदावर तरी तिथे दिसतंय. कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं खरं म्हणजे भान ठेवलं पाहिजे. त्या महत्वाच्या पर्वाला राजकीय रूप देणं, राजकारण कुठे करायचं आणि कुठे करू नये याचं भान असावं, एवढाच माझा सल्ला आहे. अहिल्यानगरच्या चौंडीत गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार आमने सामने. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आमने सामने आल्यावर जोरदार घोषणाबाजी केली. तर हे प्रेरणास्थळ इथे राजकारणासाठी नाही, अहिल्यादेवींना अभिवादनासाठी यावं. राम शिंदे यांची ही प्रतिक्रिया. गोंधळाचा विषय नाही, ते दरवेळेस त्याचा तो प्लान आहे. परत बाहेरून अर्धा तास थांबले होते, मी त्यांना वाटतं इथं भांडणं व्हावीत, चौंडीच्या कार्यक्रमाला गालबोट लागावं असा प्रयत्न रोहित पवार सातत्यानं करतोय. हे तीर्थक्षेत्र आहे, हे तर गर्दी करून घोषणाबाजी करायचं ठिकाण नाही आहे. तुम्ही घोषणाबाजी दिल्यानंतर आमची तर लोक उत्स्फूर्तच आहेत ना, ते त्याला उत्तर देणार. ते काय असं काय मान खाली घालून जाणार काय? तो काळ राहिलेला नाही. उगाच कोणीतरी प्रस्तावित दिला आणि स्टंटबाजी करेल तसं नाही. ते ठोसा मिळेल. जे काही मनामध्ये किंतु परंतु आणि हेतू ठेवून येतात आणि चुकीच्या दिशेने जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं कृत्य करतात, त्यांना यापूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यांनी असं केलंय त्यांना पश्चाताप झालेला आहे. अहिल्यादेवींच्या जीवनावर शासनाच्या वतीने एक चित्रपट काढला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती. दरम्यान अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर. आदरणीय दादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे.
शेतकऱ्यांच्या नावावरती राजकारण बंद करा, आधी स्वतःचा इतिहास तपासा. कांद्याला हमीभाव देण्याच्या रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. शरद पवार कृषी मंत्री असताना किती वेळा कांद्याला हमीभाव मिळाला? नवनाथ बन यांचा रोहित पवारांना सवाल. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपकडून प्रतिसाद, मात्र राऊत थट्टा मस्करीत व्यस्त. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. देवेंद्र फडणवीस सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास करतात, संजय राऊत तयार आहेत का? बन यांचा सवाल. फडणवीस चार्टर फ्लाईट वापरत नाही तर सर्वसामान्याप्रमाणे जनरल फ्लाईटने दिल्लीपर्यंत जातात. प्रत्येक गोष्टीची थट्टा मस्करी करायची एवढंच तुम्हाला जमतंय तर एक दिवस ही जनता तुमची थट्टा केल्याशिवाय राहणार नाही. पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. धनंजय देशमुखांवर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल. समाधान खिंडकरला पिस्तूल दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देण्यावरून वादाची शक्यता. बीड ग्रामीण पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भातला सुरू. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या 24वर. हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2घांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संताप. पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी. पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी. या प्रकरणात 4 पोलीस कर्मचारी निलंबित. मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा अचानकपणे ठरला, त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांची तारांबळ. रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या 4 चाकींना धक्का देण्याची पोलिसांवर वेळ. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळीमध्ये हल्ला. संतप्त आंदोलकांच्या हल्ल्यात कल्याण बॅनर्जींच्या डोक्याला दुखापत. तर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यासाठी जाताना निदर्शकांकडून धक्काबुक्की. खासदार समर्थक आणि निदर्शक हे आमनेसामने आले, त्यामुळे हुगळीमध्ये तणाव. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा धिक्कार. अभिषेक बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्यावरून राऊतांचा भाजपवर निशाणा. भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली तेव्हा राऊत गप्प का होते? भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं राऊतांना हे प्रत्युत्तर. या पद्धतीनं लोकांना फूस लावून त्यांच्यावर हल्ला घडवला. पश्चिम बंगालमधलं पुढलं चित्र काय असेल आणि एकंदरीत देशात हे कालच्या घटनेनं स्पष्ट झालं. आज पश्चिम बंगालमध्ये शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली, त्यांच्यावर हल्ले झाले, तेव्हा संजय राऊत मूग गिळून गप्प होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध. जून अखेरीस शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवू. मंत्री उदय सामंतांचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला हे आश्वासन. खरातवरील चित्रपटात अशोक खरातची भूमिका किरीट सोमय्या चांगली करतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचं मिश्किल वक्तव्य. बोंधू खरातच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय, यावर अंधारे बोलत होत्या. चाकणकरांची भूमिका कोण करत आहे किंवा दीपाली सय्यद कोणाची भूमिका करत आहे हे यथावकाश स्पष्ट होईल. पण अशोक खरातची भूमिका नेमकं कोण करत आहे? कदाचित मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना अशोक खरातांची भूमिका मिळते का हे बघणं जरा औत्सुक्याचं राहील. अंधारेंच्या सोमय्यांवरील वक्तव्याची कीव येते. दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया. खरातवरील सिनेमात अंधारेंची भूमिका आहे. दीपाली सय्यदांचं वक्तव्य. खरातची भूमिका सोमय्या चांगली करतील, अंधारेंनी केलं होतं हे वक्तव्य. हसणार नाहीये कारण मला कीव येते ह्या वक्तव्यार्थांची. तुम्हाला हा विचार करायला पाहिजे की हा जेव्हा चित्रपट येतोय तर असं काहीतरी महाराष्ट्रात दिसणार आहे जिथे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. एवढ्या त्या बोंधूबाबाने एवढं कान करून ठेवलेलं आहे. त्याच्यात कित्येक राजकीय लोक त्याच्यात सामील आहेत. आणि अशा टायमाला आपण मस्करी करताय तर कुठेतरी चुकीचं आहे.